बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे राज्यात सगळीकडेच भीषण पाणीटंचाई आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पावसानं थैमानही घातले। जळगाव जिल्ह्याला पावसानं झोडपून काढले तर जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी पिकाचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा ज्या आहेत त्या देखील जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि एकीकडे ऊन तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तर सोलापुरात सुद्धा रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली होती आणि त्यामुळे आता अनेकांच्या घरावरील पत्रे उडालेत। सांगलीमधल्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे सुद्धा उडून गेलेत आणि अनेक घरं ही जमीनदोस्त झालेली आहेत। त्यामुळे आता अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत। तर मुक्ताईनगरमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि या नुकसानग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजनांनी पाहणी केली आहे। तर जळगावमध्ये अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी सुद्धा पाहणी केली असून अवकाळी पाऊस तसंच उन्हाच्या तडाख्यामुळे शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर सरकारनं या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असून या नुकसानग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजनांनी पाहणी केली असून यावेळेस त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते। तर सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत दिलासा देणार असल्याचं महाजनांनी म्हटलंय। जळगावमध्ये अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी पाहणी केली आणि अवकाळी पाऊस तसंच उन्हाच्या तडाख्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारनं या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। वादळामध्ये इतकं मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालं की ते कधी भरून निघणार नाही। म्हणजे शेकडो कोटी रुपये नुकसान या भागामध्ये शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघतात की तयार झालेला माल हा कोलमडल्यामुळे ते झाडं खाली पडल्यामुळे आता पूर्ण 100% त्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप खरं म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे। पण सुदैवाने त्या ठिकाणी विमा आहे, विम्याचं नक्की कवच त्यांना त्या ठिकाणी आहे, त्यातून काय त्यांना मिळणारच आहे। पण शासनसुद्धा आपापल्या नियमाप्रमाणे पद्धतीने आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत करू। सर्व संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। सर्व सकाळपासून पंचनामे करतायत, घरांचे करतायत, शेतीचे करतायत, गोठ्यांचे करतायत, की जनावरं जखमी आहेत त्यांची त्या ठिकाणी करता आहेत आणि लवकरात लवकर ही मदत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देऊ। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे। आज मुक्ताईनगर मतदारसंघातल्या बुधवड तालुक्यातल्या काही गावं असतील, मुक्ताईनगर तालुक्यातली काही गावं आणि रावेर तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रचंड शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही आलोय आता ह्या केळीच्या शेतामध्ये, तुम्ही स्वतः बघू शकता तितकं नुकसान झालेलं आहे। पण आज मागच्या वर्षीचं अजून त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे। तर यावर्षी नुकसान भरपाई मिळायच्या आतच त्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी बांधव प्रचंड हवालदिल झालेले आहेत। सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर पैसा मिळायला हवा।